चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आपण गोव्याला परत आलो आहोत नाशिक दौरा करून। जर नाशिकचे तुम्ही व्हिडिओज बघितले नसतील तर बघून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। सीता गुफा, स्वामीनारायण मंदिर, वणीची सप्तशृंगी मातेचं दर्शन खूप छान झालं आहे। तर आता आपण गोव्याला परत आलो आहोत। तर आपण आता बघायला आलो आहोत गोव्यामधील प्रसिद्ध मंदिर मंगेशीमधलं, जे आहे फोंड्या तालुक्यामध्ये। आणि इकडे आहेत साक्षात मंगेश महादेवांची शिवलिंग आहे इकडे। तर चला, मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला भव्य मोठा असा हा तलाव दिसतो आहे आणि समोर मंदिर स्थापित आहे श्री मंगेश संस्थान। आणि आपल्याला इकडे सर्व प्रकारची फुले, हार, बेल सर्व काही मिळून जातं। हे गोव्यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असं महादेवांचं खूप जुनं मंदिर आहे। मंदिराच्या आवारामध्येच आपल्याला श्री कालभैरवांचं दर्शन घडतं। भव्य मोठ्या अशा आवारामध्ये आपल्याला समोरच महादेव म्हणजेच मंगेश दिसत आहेत आणि आजूबाजूला राहण्यासाठी धर्मशाळा आहेत। आरतीची वेळ झाली आहे, दुपारचे 12 वाजले। खूपच छान दर्शन झालं आमचं, आरतीही मिळाली। तर आपण पाहिलं इथं आरतीच्या वेळी देवांवर सूर्यप्रकाश पाडला जातो आरशाच्या साह्याने, ही इकडची प्रथा आहे। तर मंदिर बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर याचं आर्किटेक्चर आहे आणि मंदिर परिसरही खूप भव्य मोठा आहे। आजूबाजूला धर्मशाळा आहेत राहण्यासाठी। जर तुम्ही कधी आलात तर तुम्हीही इथे राहू शकता। भरपूर लोकांना माहितीच असेल, इथली घरं कौलारू असतात। नवीन बांधकाम असू दे किंवा जुने असू देत, कौलारू जशी आपल्याला घरं दिसतात तशी इथं मंदिरंही कौलारूच असतात। आणि हेच नाही, भरपूरसे मंदिरं कौलारूच आहेत। तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉग्समध्ये बघितलंही असेल, भरपूरसे मंदिर इथं गोवन पद्धतीने म्हणजेच जेव्हा पोर्तुगीज इथं राहायला होते, त्यांनी इथं गोव्यात राज्य केलं होतं, तर तेव्हापासूनचीच ही स्टाईल घरांची असो किंवा देवळांची असो अशीच जपली गेली आहे। हा भव्य मोठा असा रथ आपण पाहू शकतो, खूपच बारकाईने नक्षीकाम यावर केलेलं आहे। तर हा रथ महाशिवरात्री, श्रावण सोमवारी वगैरे काढला जातो। तर मंगेश हे खूप घराण्यांचे कुलदैवत आहेत, जसं की भंडारीज आणि गौड सरस्वत ब्राह्मण। तर इकडं मुंज, लग्न वगैरे विधीसुद्धा केले जातात। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे शूट नाही करू शकले। तर आतल्या बाजूला खूप सारे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे लाइटिंग्स आणि लॅम्प्स पाहायला मिळतात पूर्वीच्या काळचे। आणि भव्य मोठा असं सभामंडप आहे, 500 लोक आरामात आत बसू शकतात, इतकी मोठी जागा आहे। आणि साक्षात मंगेशमध्ये विराजमान आहेत।
हा दीपस्तंभ ही गोव्याची शान आहे. इथे असेच दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सणावाराच्या वेळी दिवे इथे प्रज्वलित केले जातात. उजव्या बाजूला आपल्याला यज्ञमंडप दिसत आहे. जे लोक गोव्याला फिरायला येतात त्यांचं इथं मंदिरात येऊन दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्णच होत नाही. इतकी लांब लांबून लोक इकडे दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमधूनही लोक इकडे येत असतात. हे गोव्यातील एक प्रसिद्ध मंदिरांमधील एक आहे. एकदा तरी आयुष्यामध्ये या मंदिराला अवश्य भेट द्या असं मी आवर्जून सांगेन. जर तुम्हाला शॉपिंग करायची आवड असेल तर तुम्ही इथं बिंदास वेळ घालवू शकता शॉपिंग करण्यात. इथं खूप सारे व्हरायटीच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. इथे तुम्हाला प्रसाद, मंगेशीचे देवळाचे फोटो फ्रेम्स सर्व काही मिळून जाईल. आणि त्याचबरोबर इथं तुम्ही शॉपिंगही करू शकता. स्पेशल इकडचे जे गोवनमध्ये बनवले जातात हे शिंपल्यांचे दागिने आणि त्याचबरोबर भरपूर सारे दागिन्यांचे वेगवेगळे इमिटेशन ज्वेलरीचे डिझाईन्स वगैरे आपण इथे पाहू शकतो. आणि ते पण आपल्या रिजनेबल बजेटमध्ये आहेत. आता आपण आलो आहोत श्री म्हाळसा संस्थानाकडे, जे मंगेशी देवळापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इकडे साक्षात म्हाळसा माता आहे. म्हाळसा मातेचं मंदिर परिसरही खूप मोठा आहे मंगेशी देवळासारखाच. आणि आपल्याला इकडेही दीपस्तंभ पाहायला मिळत आहेत. मंदिर आवारामध्ये तुम्हाला सर्व काही ओटीचे सामान मिळून जाईल. म्हाळसा माता ही खूप घराण्यांची कुलदेवता आहे, त्यामुळे गर्दी आपल्याला इकडेही पाहायला मिळते. भव्य मोठ्या अशा कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला हे दीपस्तंभ दिसत आहेत. खूपच शांत आणि सुंदर असं वातावरण आहे इकडे. मंदिरही तुम्ही पाहू शकता. आपण पाहू शकतो हा एक स्तंभ आहे आणि ह्याच्या बाजूला हा दीपस्तंभ आहे जो कासवावरती हे बाकीचे दिवे आपण पाहू शकतो. वेगवेगळ्या सणावारांना हे दिवे प्रज्वलित केले जातात. जवळपास एक 50 फूटचे हे दोन्ही स्तंभ आहेत. आणि ह्याच्यावर पण बघू शकता पंचमुखी नागाचा खूप सुंदर डिझाईन बनवला आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला 2 खांब आहेत ज्याच्यावर नक्षी केलेली आहे आणि वर म्हाळसा मातेची कोरीव मूर्ती बनवली आहे. तर इकडं स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की फॉरेनर्सना इकडे अलाउड नाही आहे. फॉरेनर्स आत मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. मंदिर म्हाळसा मातेच्या अगदी समोरच मारुती विराजमान आहेत. इकडे आपण हा यज्ञकुंड पाहू शकतो आणि इकडेही मंगेशी मंदिरासारखंच दोन्ही बाजूला धर्मशाळा आहेत राहण्यासाठी. श्री म्हाळसा नारायणी प्रसन्न. म्हाळसाची ओळख मोहिनी या भगवान विष्णूंच्या स्त्रीलिंग अवताराची केली जाते. म्हाळसाचे 4 हात आहेत ज्यात त्रिशूळ, तलवार, छेदलेले डोके आणि पिण्याचे भांडे आहे. तिने यज्ञोपवीतही परिधान केलेले आहे जे सहसा देवतांनी परिधान केले जाते कारण ती विष्णूचाच एक अवतार मानली जाते. गौड, सरस्वत, ब्राह्मण आणि गोव्यामधील काही लोक येथील वैष्णवी तिला मोहिनी म्हणून ओळखतात. जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा भगवान विष्णूंनी हाच मोहिनी अवतार घेतला होता आणि राहूचे मुंडके छेदले होते.
म्हणून तिला राहूमथनी म्हणजेच राहूचा नाश करणारी ह्या नावानेही हाक मारतात. सभामंडपातलं नक्षीकामही खूप सुंदर आहे. भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारी चित्रे आहेत. मंदिरामध्ये वर्षभर वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. मंदिराच्या आवारामध्ये विविध देवदेवतांचे मंदिरही आहेत. तसंच तुम्हाला जर देवीची साडी प्रसाद म्हणून हवी असेल तर तेही तुम्हाला इकडे मिळून जातं. तर तुम्ही पाहिलं, खूप छान दर्शन झालं. मंदिर परिसरही खूप छान आहे. मंदिरचं आर्किटेक्चर, तर मंदिरमध्ये देवाचा व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. जितकं होईल तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण निघूयात आपल्या पुढच्या देवस्थानाकडे. श्री नागेश संस्थान हे आहे श्री म्हाळसा मंदिरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर. आता आपण आलो आहोत नागेशीमध्ये दर्शन घेण्यासाठी महारुद्र देवांचं. इथे देखील म्हाळसा माता आणि मंगेशी सर्कस दोन्ही बाजूला राहण्याची व्यवस्था केलेली आहे. श्री नागेश महारुद्र प्रसन्न इथं महादेवांचेच शिवलिंग असून ह्याला महारुद्र या नावाने ओळखले जाते. मंदिर परिसरही खूप मोठा आहे. इकडेही रथ आहे आणि समोरच भव्य मोठा असा तलाव आपल्याला दिसत आहे. हे महादेवांचे शिवलिंग स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. इथे कार्तिक पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याचबरोबर इथे रुद्राभिषेक, लघुरुद्र ही कार्यक्रम होत असतात. वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात मंदिरामध्ये दर्शनासाठी. या मंदिराची प्राचीनता ही ओळख नसून ती स्थापत्यशास्त्राचाही एक अद्भुत नमुना आहे. श्री नागेश महारुद्र देवांचं आपण दर्शन घेतलं. खूपच शांत आणि सुंदर वातावरण आहे इथे. हा मंदिराच्या समोरच अगदी हा तलाव आहे. इथलं पाणी तुम्ही पाहू शकता, थोडंसं हिरवंगार दिसतं आहे आणि याच्यात मासेही आहेत. श्रावण महिना हा शिवपूजनासाठी सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिन्याच्या निमित्ताने गोव्यातील शतकांचा इतिहास जपणाऱ्या भारतीय संस्कृतीचा हा एक अद्भुत नमुना आहे.
मंदिराच्या आत शूटिंग करणं अलाउड नाही आहे, तर बाहेरनं जितकं होईल तितकं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता समोरच आपल्याला नंदी दिसत आहे. दुपारची वेळ आहे तरी पण आम्हाला उन्हाची झळ बसत नाही आहे, त्यामुळेच इथे कौलारू मंदिरही घरे आपल्याला पाहायला मिळतात. गोव्यातील मंदिरातील दीपस्तंभे हे इकडचे वैशिष्ट्यच आहे. तर आपण पाहू शकतो सर्व प्रकारच्या मंदिरांमध्ये आपल्याला अशाच प्रकारचे दीपस्तंभ पाहायला मिळतात. सणावारांना दिवशी यामध्ये दिवे प्रज्वलित केले जातात, तेव्हा इकडचा नजारा किती अद्भुत दिसत असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. दीपस्तंभाच्या एकदम खालच्या देवळींमध्ये वेगवेगळे देवांचे, रवी, वायू, वरुण या वेगवेगळे देवांचे चित्रे कोरण्यात आली आहेत. मंगेशी, म्हाळसा माता आणि हे नागेशी देऊळ गोव्यामधील फोंड्या तालुक्यात आहेत आणि तिन्ही देवळं जवळजवळ आहेत, इतके दूर पण नाही आहेत. तर गोव्यात आलात की ह्या मंदिरांना आवर्जून भेट द्या. संपूर्ण भारतामध्ये प्राचीन संस्कृती जपणाऱ्या मंदिरांमध्ये यांची गणना केली जाते. त्याचबरोबर आपल्याला भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचा एक अद्भुत नजाराही पाहायला मिळेल. नागेशी मंदिराच्या रस्त्याच्या समोरच आपल्याला एक मोठं औदुंबराचं झाड दिसतं आणि इकडे साक्षात स्वामी विराजमान आहे. तर आपण जिकडे जिकडे जाऊ तिकडे तिकडे आपल्याला स्वामींचं दर्शन होतं. छान दर्शन झालं. गुरुवारही आहे.